तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा गणेश उत्सव 2025 च्या या छोटेखानी पार्टीच्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. तर तो दिवस होता गौरी गणपतीच्या विसर्जनाचा आणि आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे म्हटलं एक छोटीशी पार्टी होऊन जाऊ दे म्हणून पावभाजीच्या पार्टीचा एक बेत आखला होता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात पावभाजी बनवण्याचा प्रवास, सोबतच पावभाजीच्या इतिहासाची एक रंजक कहाणी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे का पावभाजीची सुरुवात कुठे झाली ती? तुमचं उत्तर जर मुंबई असेल तर अगदी बरोबर आहात तुम्ही, पण थांबा, याची पाळंमुळं ही अमेरिकेत दडलेली आहेत. तर मंडळी, तेल मस्त तापलेलं आहे. आता त्याला एक कांद्याची फोडणी देऊया आणि हाच कांदा सोनेरी होईपर्यंत आपल्याला इथे परतवायचा आहे. अरे मी रेसिपी काय सांगतोय, मला त्याचा इतिहास सांगायचा आहे. हां, तर कुठे होतो आपण? अमेरिकेत. बरं, तर 1860च्या दरम्यान अमेरिकेत गृहयुद्ध सुरू झालं आणि गोऱ्या साहेबाला म्हणे कपडे कमी पडले. अहो, गोरा साहेब म्हणजे कोण? इंग्रज हो. थांबा, जरा गोष्ट थांबूया. आमच्या घरांचे शेंडेफळ काहीतरी वेगळंच बनवत होतं. काय बनवतंय बघूया. लिंबू किसते. क्या कर रहे हो तुम? काय करते सायश्री? मटर पनीर. ओ माय गॉड. इंग्लंडमध्ये कापसाची मागणी वाढली होती. मग त्यांनी भारतातील आणि विशेषतः मुंबईतील गिरण्या कामगारांना कामाला लावलं आणि त्यांना उत्पन्न वाढवायला सांगितलं. अहो, आता त्यांना सांगायला काय जातंय, पण इकडे कामाचे तास वाढले की नाही, कामाच्या शिफ्ट वाढल्या. मग पोटात इंधन नको का जायला? झटपट, चविष्ट, पौष्टिक आणि लगेच उपलब्ध होईल आणि पचायला सुद्धा हलकं असेल असं काहीतरी हवं होतं. मग गिरणी बाहेरची जी हॉटेले होती त्यांनी उरलेल्या भाज्या एकत्र करून त्यात विविध मसाले टाकून एक भाजीचा पदार्थ बनवला. सुरुवातीला ही भाजी चपाती आणि भात याच्यासोबत देण्यात येत होती, पण संख्येने जास्त उपलब्ध आणि स्वस्त आणि मस्त असा पर्याय म्हणजे पाव, आणि पावासोबत या भाजीची गट्टी मस्तच जमली. कांदा मस्तपैकी परतून गेलाय आणि याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आणि पुन्हा त्या अद्रक व लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ती मस्त फिरवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हा सिक्रेट मसाला. अहो, आता सिक्रेट म्हटलं तर सांगणार कसं, सिक्रेट मसाला टाकलाय. हां, तर चला तर मंडळी पुन्हा गोष्टीवर येऊया. आणि अशा प्रकारे पावभाजी ही कामगारांचा एक मस्तपैकी फास्ट फूड बनून गेला. पावभाजी ही कामगारांमध्ये प्रसिद्ध होतीच, पण त्यावेळच्या बॉम्बे कॉटन एक्सचेंजमध्ये व्यापारी व दलाल लोकांना रात्री उशिरापर्यंत थांबावं लागत असे. याचं कारण असं होतं की कापसा जो हा दर आहे हा थेट अमेरिकेतून इकडे टेलिग्रामद्वारे आपल्याला येत असत. आणि मग काय राव, व्यापारी आणि दलाल यांना सुद्धा ह्या पावभाजीची भुरळ पडली आणि बघता बघता त्यांचा सुद्धा हा आवडता पदार्थ झाला. तर आतापर्यंत आपण पावभाजी टाकलेला आहे लाल बेडगी मिरची रंगासाठी आणि पावभाजी मसाला जो आपल्याला रेडीमेड मिळतो. तुम्हाला पावाची एक गंमत सांगू का? पावाला पाव का म्हणतात बरं? तर काही लोक असं म्हणतात की पूर्वी याचं पीठ पायाने मळायचं. पाय, ज्याला हिंदीत आपण पाव म्हणतो, पायाने मळत असल्यामुळे याला पाव म्हणत असत. तर काही लोक असे म्हणतात की 4 पावाची लादी यायची, त्याचा पाव भाग म्हणून पाव. पण मित्रांनो, खरं सांगू का तुम्हाला, एक पोर्तुगीज शब्द आहे पाओ, या शब्दापासून पाव हा शब्द निर्माण झाला. पाओ या शब्दाचा मराठीत भाषांतर केलं तर भाकरी असं उत्तर येईल. तर मंडळी, आता ही जी आपण सारण बनवलं, जो तडका मसाल्यांचा दिला, आता याच्यात आपण भाज्या टाकणार आहोत. भाज्यांमध्ये मग बटाटा, फ्लॉवर, वाटाणा जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता आणि मस्तपैकी असे स्मॅश करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये जो आपण सिक्रेट मसाला टाकला आहे तो काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पावभाजी बनवायला किती माणसं लागतात? तुमचं उत्तर जर 1 असेल तर चूक. बघा, प्रत्येक जण पलेता घेऊन पावभाजी हलवत होता. म्हणजे कशी, प्रत्येकाच्या हाताची चव उतरली पाहिजे हो. जी खूप घट्ट बनवली होती आणि ती थोडी पातळ करण्यासाठी आपण त्यात आता पाणी टाकलं. आणि अशा प्रकारे फक्त मुंबईपुरती मर्यादित असलेली पावभाजी पूर्ण देशभर नव्हे तर 7 समुद्रापार पसरली. आणि मग प्रत्येकाने आपापल्या चवीनुसार त्यात बदल केले. आणि आता आपण याच्यामध्ये टाकूया टॅमॅटोची प्युरी. मराठीत प्युरीला काय म्हणू बरं? काही शब्द सुचत असेल तर नक्की सांगा. बरं, टॅमॅटोची प्युरी टाकून झाली, काश्मीरी बेडगी मिरची टाकून सुद्धा झाली, तरी सुद्धा हवा तसा काही रंग येत नव्हता. कदाचित बेडगी मिरची ही डुप्लिकेट असावी. आणि मग खाताना थोडासा डोळ्याला बरं वाटावं म्हणून आम्ही एक सेफ असा फूड कलर टाकला. एक एक पदार्थ वाढवत गेल्याने टोप काही पुरेना असं झाला आणि काही नीट ढवळता येईना, म्हणून आम्ही भाजी दुसऱ्या टोपामध्ये शिफ्ट केली.
चला आता दुपार व्हायला आली. आता गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी करायला हवी. आणि विसर्जनानंतर आल्यानंतर आपण ह्या पावभाजीचा आस्वाद घेणार आहोत. चला आपण आता विसर्जनावरून आलो आहोत आणि आता आपण पावभाजीचा आस्वाद घेऊया. पावभाजी बनवताना खूप सारा बटर टाकला होता, पण तरीही आमचं काही मन भरत नव्हतं. मग आम्ही पुन्हा 2 बटराच्या वड्या टाकल्या. अहो तर वड्याच म्हणावं लागलो होतं, शब्द काय आठवत नाही. चला आता उपाशी मित्रमंडळाला जरा छेडूया. आपण काही भुकेले चेहरे बघू शकतो. हे बोल कमेंट दे. वर्षाचे 12 महिने नीट पाहिजे. जरा जरा हा निसर्गात राहा. हा ते बोल. हा आम्ही पावभाजी एवढ्या वेळेला हलवली की एक क्षण प्रश्नच पडला, आम्ही नक्की पावभाजी बनवले की माहीमचा हलवा. आणि आता वरून मस्तपैकी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरने कसा जरा स्वाद येतो. चला आता पंगत बसवायला हवी. आणि यावेळी आम्ही ठरवलं होतं सर्वांनी एकत्रच बसायचं. त्यामुळे 2-4 जणांना वाढायचं काम देऊन बाकी सर्वांना पंक्तीला बसवून घेतलं. पावाचे 2 तुकडे आमच्या पोटात गेले आणि आम्हाला श्लोक आठवला. गजमुखा भक्ता बहु तोषवी जय जय राम. आवड मोठी तुझी माझी येऊ दे लढाई. हा किशोर आता तू नाम घ्या श्रीहरीचे सहजावन होते. नाम घे पापुकाचे जीवन करी जीवन हे पूर्ण ब्रह्म उदरण वरण होते जाणीचे अज्ञ कर्म. अरे हो खाऊ दे खाऊ दे. पावाची गंमत सांगताना एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. पूर्वी म्हणे ज्याने कोणी पाव खाल्ला तो बाटला जात असे. पण आम्ही भल्या भल्यानं पचवले. आम्हाला पाव पचवायला काय. अहो शेवटी सावरकर म्हणतातच धर्माची जागा ही हृदयात असावी, पोटात नाही. कसं आहे ना, ही पार्टी अजून मोठ्या पद्धतीने करता आली असती. अहो पण गावी पाव सहज उपलब्ध होत नाही. आणि विसर्जनाच्या नंतर एवढी धावपळ असते की कोणाला जमवायची आणि कोणाला नाही. म्हणून हा छोटेखानी पार्टीचा बेत आम्ही आखला होता. तर कोकणात आम्ही स्त्रियांना वरचा मान देतो म्हणून सर्व महिलांना पडवीत बसवलं आणि आम्ही पुरुष बिचारे मात्र नाईलाजाने अंगणात बसलो. आमचा घरचा गणपती बाप्पा मात्र आमची ही गंमत अगदी आनंदाने बघत होता. मी कॅमेरा घेऊन मात्र हे आनंदाचे क्षण टिपत होतो. पण माझ्या मनाला मात्र भलती शंका होती बरं का. अहो भाजी संपली तर बनवता येईल, भात संपला तर घालता येईल, डाळ सुद्धा घालता येईल, पण पाव कुठून आणायचं. या सर्वांनी हा पावाचा फडशा पाडण्यापूर्वी मला थोडं खाऊन घ्यायला हवं. आणि मग पावाला मस्का मारण्याऐवजी आजीला मस्का मारला आणि 4 पाव बाजूला काढून ठेवायला सांगितले. 4 पाव पोटात गेल्यानंतर सर्वांचे अनुभव ऐकूया. पावभाजी खाल्ली मी. असा कार्यक्रम वर्षाने वर्ष घ्यायचा काय. ज्या स्पॉन्सर बाजूला बसलाय आपला बोल. दरवर्षी घ्यायचं. दरवर्षी घ्यायचं. कोणा व्यक्त करा, काय वाटतं तुम्हाला आजच्या पार्टी बद्दल. एकदम मस्त वाटली. मस्त वाटली ना, मजा आली की नाही. एकदम मजा आली. मजा आवडली की नाही. शिलोक बोलला एकदम भाजी एकदम तुझं मत आहे प्रफुल, तुझं मत एकदम एक नंबर भाजी. ओके
जी पार्टीचा आपण कार्यक्रम आहे तुझं मत व्यक्त कर आता जी आपण पार्टी केली तुझं मत व्यक्त कर. चांगली गोष्ट आहे. पार्टी म्हणजे काय माहिती आहे का, गणपतीमध्ये एक वर्षाने आपण एकत्र येतो आणि अशी एक छोटीशी स्मॉल पार्टी असं एकत्रित जेवणं हे गणपती सणाचेच एक वैशिष्ट्य आहे. एकत्रित येऊन एकसाथ जेवणं लक्षात घ्या. त्यामुळे ही खूप आनंदाची दरवर्षी पुढच्या वर्षी पण करायची की नाही? दरवर्षी काही ना काहीतरी नवीन डिश आपण एकत्रित अशी बनवून मस्त एकत्रित खायची. सगळेजण एकत्र येऊन खाण्याची मजा खूप वेगळी असते आणि आपण वर्षातून एकदा सगळं साडेजण एकत्र येतो. त्यानिमित्ताने पार्टी एन्जॉय करायला मिळाली. पुढच्या वर्षी देखील अशी एन्जॉय करायला मिळेल. नक्की नक्की. तुला आजची जी आपण पार्टी ठेवली त्याबद्दल तुम्हाला काय तुमचं मत व्यक्त करा. आजच्या पार्टीचं महत्त्व म्हणजे आज आपण सगळे एकत्र गावी येतो आणि आपण कधी एकत्र कोणाच्या घरी जेवायला जातो तर सगळेच एकत्र जाऊ शकत नाही. तर आपण एकत्र सर्वांसाठी आपण हे पावभाजीचा बेत ठेवलेला आहे आणि ते सर्वांनाच उत्साह आलाय आणि सर्वांनी चांगल्या प्रकारे हजेरी लावलेली आहे आणि खूप मजा आली. आता बोला काय वाटतं आज पावभाजी बनवाय पार्टी केली काय वाटते तुम्हाला? बोला. अरे काय मी नाही बोला काय तुम्ही काय का मी प्रश्न विचारतो मग काय पावभाजी बनवताना मजा आली की नाही हा तुम्हाला? लय खूप मजा आली. मग किती पाव खाल्ले तुम्ही? मी तर 4 खाल्ले. म्हणजे आता परत जेवायची इच्छा आहे की नाही? आता जेवायची इच्छा म्हणजे आहेच नाही अच्छा. आता. मस्त मजा आली मग एकदम. तुम्हाला वाटतं वर्षानुवर्ष असा कार्यक्रम हा केला पाहिजे कार्यक्रम का? केला पाहिजे. ओके आता पुढच्या वर्षी मला वाटतं म्हणजे काय मिसळपाव ठेवली पाहिजे. ओके मिसळ पाव ठीक आहे. मिसळपाव एक लिहून आपण जी पार्टी केली त्याबद्दल तुला काय वाटतं सांग. काय वाटतं म्हणजे चांगलं चांगलं मजा आली की होतं नाही? एकदम मजेत. किती पाव खाल्ले? मी कधी खात नाही 4 पाव खाल्ले. ओके मग आता घरी जाऊन जेवणार आहे की नाही? नाही नाही मग काय वाटतं दरवर्षी असा कार्यक्रम केला पाहिजे की हा नाही? केलाच पाहिजे. मग पुढच्या वर्षी काय खायला आवडेल? काय बनवा पुलाव वगैरे काय पिझ्झा खाते. काय वाटतं आजच्या पार्टीबद्दल तुम्हाला? नाही खूप छान अरेंजमेंट चांगलं होतं मस्त आणि पावभाजी पण एकदम सुंदर मस्त बनली होती एकदम 24 एकदम. असं आपण दरवर्षी केलं पाहिजे की नाही तुम्हाला? छान असा कार्यक्रम आपल्याला म्हणजे जेवणाचं वगैरे केलं पाहिजे. या टायमाला पावभाजी केली ना पुढच्या वेळेला काहीतरी असं नवीन किंवा पावभाजी पण चालेल मस्त बनवतो. खूप खूप आभार राजूदा. आमच्या इथले 4-5 गणपती गेले आहेत जाधववाडीतले जाधव मोगरे विचारे आपले इथे गेलेत. आम्हाला आनंद झाला. बाबा काय वाटतं मजा आली की नाही तुला? पावभाजी खायला? कशी होती पावभाजी? किती पाव खाल्ले तू? 6. सांगायची किती पण सांगायची? 3 4 किती वाजता? 4. मग परत पुढच्या वर्षी पण करायची ना पार्टी आपण? तू येणार ना गावी? अच्छा पार्टीबद्दल तुझं काय मत आहे? तुला काय वाटतंय? आनंद वाटला की नाही? असंच दरवर्षी पार्टी करावी आणि आजची पावभाजी खूप मस्त होती. मग तुला आता पुढच्या वर्षी काय खायला आवडेल? आकारी काका थँक्यू. पिझ्झा. दरवर्षी पार्टी करावी. मग पावभाजी बनवताना तुझा अनुभव सांगा काय काय वाटलं तुम्हाला पावभाजी बनवताना? पावभाजी बनवताना मला तर अनुभव काहीच आला नाही. म्हणजे आपल्याला जो आहे अनुभव ऑलरेडी आहे. तुम्हाला मदत विदत कशी झाली? मदत एकदम योग्य झाली. हा भाजी बिजी कटिंग वगैरे ओके होती ना? ओके. ओके मग पुढच्या वर्षी काय बनवा असं तुम्हाला वाटतं? पुढच्या वर्षीचा मेनू तुम्हाला काय वाटतं? बटाट्याची भाजी. काहीतरी म्हणजे असं नवीन नवीन आयटम काहीतरी जेवण बनवावं. ठीक आहे धन्यवाद. सांगा तुम्ही मागून कांदा आणि लिंबू घेऊन आला होतात. सांगा तुमचा काय अनुभव आहे? कसे वाटलं आजच्या पार्टी? छान होतं. हां दिलीपदानी भाजी खूप छान बनवली होती. असंच दरवर्षी कार्यक्रम व्हावं असं खूप वाटतं मनापासून. ओके थँक्यू. पार्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आजची पार्टी केली. आज गणरायाचा विसर्जन. त्या विसर्जनच्या नंतर सर्वांनी येऊन आपला सर्वांनी एकत्र येऊन जो कार्यक्रम केला हा छान झाला. ओके तुम्हाला पावभाजी आवडली की नाही? हो आवडली. अच्छा तुम्हाला वाटतं दरवर्षी असा कार्यक्रम घ्यावा हो, आपण? कुठचाही कार्यक्रम घ्यावा. एकत्र हा. ठीक आहे. काय वाटतं कसा आला कार्यक्रम? पावभाजी आवडली की नाही? आवडली काकी तुम्ही मांजरी घेऊन बसलात तुमचा आदर सांगा. आवडली पाव. असं त्या मांजरीवाची बेडची खाली होती. कार्यक्रम असते. तुम्हाला पावभाजी आवडली की नाही? मग तुम्हाला वाटतं ना दरवर्षी असा कार्यक्रम घ्यावा? नक्कीच. तुला सांग तुझं मत काय वाटतं आजच्या कार्यक्रमाबद्दल? मस्त मजा आली. एकत्र सगळे जेवलो. हां मजा आली. वैशाली तुला काय वाटतंय? बाबांनी तर मस्त भाषण दिले नाही? खूप मजा आली हां आणि आता दरवर्षी असा हे करीत राहा एकत्र. काकी तुमचं काय म्हण? माझं खूप आवडलं. जनाबाई तुला काय आवडली की नाही? मग तुला काय पाहिजे होत्या? फोडा हवी होती का त्याच्यात?
काव्या बाळा तू सांग, तुला कसं वाटलं? छान वाटलं. पावभाजी आवडली की नाही तुला? आवडली. किती पाव खाल्ले तू? 6. बस फक्त 6. 6. धर्मा तुमचं मत व्यक्त करा. काय बोलू मी? काय बोला, सुपारी थुकून बोला. सुपारी पावभाजी खाल्ल्यावरती सुपारी अच्छा, खाल्ले. मग बोला काय वाटतं तुम्हाला? 4 पाव खाल्ले. हा. कांदा एवढासा खाल्ला. लिंबू तर दिलं असंच नाही. लिंबू त्यात पिल्ला होता. आता पुढच्या वर्षी तुम्हाला काय खायला आवडेल? असंच चांगलं एक काहीतरी बनवून घाला. काय 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 आवडेल? काय आता मी एकटीच कसं सांगू? मग तू अंदाज तर सांगा. आपण फ्लावर भात बनवू हा? फ्लावर भात. ओके, फ्लावर भात. आजच्या कार्यक्रमाविषयी तुला काय वाटतं? आजच्या कार्यक्रमाविषयी कार्यक्रम तर मस्त झाला. पावभाजी बनवली होती, एकदम परफेक्ट झाली. सर्वांना व्यवस्थित पुरली. सर्वांनी मस्त पावभाजीचा आनंद घेतला मनमुराद. बस. आता आपण जातोय आपल्या उन्हवरे गावचे पोलीस पेटेल यांच्याकडे एक सन्मानित व्यक्तिमत्व आणि यांच्या कार्यक्रमासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आता विचारूया त्यांना कसं वाटतं. हां, उन्हवरे गावचे पोलीस पाटील आता आपलं मत व्यक्त करतात. कसं आहे, गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव का चालू केला? कारण का त्यावेळेला लोक एकत्र येण्याचं प्रमाण हे कमी होतं. गणेश उत्सव चालू करण्यामागचं एकमेव कारण होतं की लोकांनी, सगळ्या लोकांनी एकत्र यावं व आपले विचार विनिमय एकमेकांशी शेअर करावं, दुःख शेअर करावं, सुख शेअर करावे. त्यासाठी मागील हा उद्देश होता की गणेश उत्सव साजरा करावा. परंतु आपण आज हा प्रोग्राम केला आहे, तो ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन आपण पावभाजी का होईना आपण ते आनंदाने आणि भरपूर जेवणापेक्षा म्हणजे मजा लुटून आनंदाने किती खाल्लेली आहे. असं दरवर्षी एकत्र यावं. आपण आरती गणपती प्रत्येकाच्या घरी असतो, आरती प्रत्येकाच्या घरी घेतली जाते, पण त्या कुटुंबातली माणसं आणि ती माणसं पण सर्व वयातील लोक एकत्र येण्याचं हे एकमेव कारण असतं. त्या निमित्ताने आपण ह्या वर्षी चालू केलेल्या पुढच्या वर्षी अजून ह्या जोमाने चालू करू आणि त्याचा आनंद लुटू. धन्यवाद. मग अशा म्हणून काय वाटतं आजच्या पार्टीविषयी? तुम्हाला मजा आली की नाही? हो भरपूर मजा आहे. अच्छा, पावभाजी आवडली की नाही तुम्हाला? भरपूर आवडली. किती पाव खाल्ले तुम्ही? मी अवघे 3च खाल्ले. अच्छा, का 3च? मला नाही, मला ते पावाची एलर्जी आहे. ओके ओके. मग पुढच्या वर्षी तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जे मनसोक्त खाऊ शकता असं काय बनवलं पाहिजे आपण? काय करणार इथे याच्या आधारे करू शकत नाही. तुम्ही सांगा तर आपण प्रयत्न करू. अरे काय आवडेल करू तुम्हाला का? खायला? उसल पाव केला बस झाला. अच्छा, ठीक आहे. सर्वसामान्यपणे येऊ शकतो. उसल पाव. पण तुम्ही मुंबईनं गावी आल्यात, आजच्या कार्यक्रमाविषयी काय वाटतं? आताची आपण छोटीशी पार्टी फर्स्ट केली. क्लास कार्यक्रम आपला एकदम मस्त आलाय कार्यक्रम, हां. आणि असं दरवर्षी व्हावं ही माझी इच्छा आहे. नक्की नक्की तुम्ही दरवर्षी गावी या, स्पॉन्सर करा. आपण असे मोठे मोठे कार्यक्रम सगळे मिळून करू. हा. कार्यक्रमात खूप पाणी लागलं आणि मग पाणी भरायची जबाबदारी पुन्हा आम्ही घेतली. आणि तुम्हाला माहितीच असेल, यावर्षी कोकणात गणेशोत्सवात रीलचं प्रमाण काहीतरी जास्तच वाढलं होतं. आम्ही त्याला अपवाद नव्हतो. 1 2 3. आणि अशा प्रकारे आमचा पहिला प्रयत्न सपशेल फसला. संपलं एवढं? ठीक आहे, पण तुझा उजवा आणि डावा कोणता तो ठरव आधी. आता तुम्हीच बघा मंडळी, अर्धा 1 मिनिटाचा रील असतो पण त्याची तयारी बघा कितपर्यंत चालते. हा रेडी. पण या ठुमक ठुमक रीलला आवाज द्यायचा राहूनच गेला. आम्ही लहानपणी अशा कार्यक्रमात खूप लाजत असतो, पण आताची लहान मुलं बघा जिंजीपेक्षा 1 पाऊल पुढेच आहे. चला तर मित्रांनो, आता भेटूया पूजेच्या आणि विसर्जनाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.